यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुमार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षू साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नासिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नासिकेत ग्रंथाचा आपला 13वा अध्याय काल अर्धा झालेला आहे. एक भाग झाला. आज राहिलेला शेष भाग आपण बघणार आहोत. पुढे नासिकेत सांगत आहेत. आता नासिकेत असे सांगतो की यमाच्या आज्ञेने दुष्ट असुरास आणि त्यांना मी पाहिले. पुढे दुष्ट लोक आहेत, जे असुर आहेत, दैत्य आहेत, राक्षस आहेत, ह्यांना जेव्हा यमदूत आणायला जातात तेव्हा मी पाहिलेलं आहे. त्याचे स्थान महारौद्र भयंकर पर्वती घोरांदर आहे. महारौद्र भयंकर म्हणजे त्यांचं ठिकाण महारुद्र भयंकर आणि घोरांदर आहे. अंधकारमय आहे. त्यास बलात्काराने घेऊन या अशी यमाची आज्ञा होताच तो महाबली पराक्रमी असा कृतांत नावाचा विख्यात दूत सव्यहस्ती दंड व वामभागी पाश अशा राक्षसांना घेऊन येण्यासाठी यमदूत यमराजा जो आहे तो आज्ञा करतो. आणि त्यांना तिथं आणल्यानंतर जिथं त्यांना शिक्षा केली जाते ती शिक्षेचं ठिकाण महाभयंकर आहे आणि अंधकारमय आहे. आणि ह्यांना तुम्ही बलात्कारानं घेऊन या. ही समर्थशाली आहेत. हे जे राक्षस आहेत ते सहजासहजी येणार नाहीत. तर त्यांना तुम्ही बलात्कारे घेऊन या अशी यमाची आज्ञा होताच तो जो महाबली पराक्रमी असा कृतांत नावाचा विख्यात दूत बलशाली राक्षसाला आणायला जाताना कृतांत नावाचा दूत जातो. महादूत कसा जाताना तर सव्यहस्ती दंड वामहस्ती पास. सव्वाशा हातात म्हणजे उजव्या हातामध्ये दंड असतो आणि डाव्या हातामध्ये पाश ओढून आणण्यासाठी असा पाश घेऊन आपल्या वाहनी बसून परिवारासह क्रोधाने खवळून निघाला. सोबत आणखीन दुसरेही दूत घेऊन तो कृतांत दूत जो होता तो राक्षसाला आणण्यासाठी निघालेला मी पाहिला आहे. क्रोधाने अनेक परिवारबरोबर घेऊन खवळून निघाला भूतळी पर्वताच्या दरीत. जेथे तो दुष्ट असुर राहत होता तेथे आल्यावर सुरासुर शस्त्रास्त्री अपार युद्ध झाले. भूतळी म्हणजे भूमीवर. तो असुर कुठं राहत होता तर डोंगराच्या गुहेमध्ये दरीमध्ये तो असुर बलशाली असुर दुष्ट असुर राहत होता. आणि त्या असुराने यमराजाबरोबर त्या कृतांत दूताबरोबर युद्ध केलेले. तेथे आल्यावर सुरासुर शस्त्रास्त्री अपार युद्ध झाले. दोघांचे युद्ध झालं, त्या असुराचं आणि यमदूताचं, कृतांत नावाच्या दूताचं. असुर सहजासहजी येत नाही, येणा झाला त्या यमदूताबरोबर. त्यावेळी मंत्रित अस्त्राच्या माराने यमदूत स्कंदी भग्न होऊन 10 दिशा पळू लागले. असुर बलशाली होता, त्याच्याकडं मंत्र होते आणि त्या मंत्राच्या शास्त्र आणि अस्त्र पूर्वीच्या काळी असायचे.
आपण ऐकलेलं आहे अस्त्र. तर भारताच्या युद्धामध्ये सुद्धा आग्नेयास्त्र, वरुणास्त्र अशा प्रकारे मंत्र म्हणून ते सोडल्याबरोबर आग्नेयास्त्र सोडलं तर आग लागायची, वरुणास्त्र सोडलं तर पाऊस पडायचा. अशा प्रकारचे जे अस्त्र त्या राक्षसाला अवगत होते आणि त्या राक्षसाने यमदूतावरच ते अस्त्र सोडले आणि अस्त्राच्या माराने यमदूत स्कंदी भग्न होऊन यमदूतांना ते अस्त्र लागले आणि त्यांना दशदिशा पळू लागले. त्या राक्षसानं यमदूतावर अस्त्र सोडले आणि दशदिशा यमदूत पळू लागले. ते यमधर्माजवळ येऊन सांगू लागले. ते जे कृतांत नावाचा दूत, त्याच्याबरोबर दुसरे जे परिवार गेलेला होता, ते परत येऊन यमराजाला सांगू लागलेले आहेत की त्या दानवाने आम्हाला जिंकले. तो असुर बलाढ्य असल्याने आम्हास न आटोपून त्याने हातोहाती विजय केला. आम्हाला त्यानं मारलेला आहे, जिंकलेला आहे. तो असुर फार बलाढ्य आहे आणि तो विजयी झाला. आम्ही पळून आलेलो आहोत व आम्ही जीव घेऊन पळालो, हे इथे आलो. आम्हाला खूप मारू लागला तो, म्हणून आम्ही स्वतःच्या जीवाचं रक्षण करून पळत इथं तुमच्याकडं आलेलो आहो. असे दूताचे भाषण ऐकून धर्मराज क्रोधायमान झाला आणि महाकाळास बोलावून त्या प्रत सांगू लागला. कृतांत दूताला तो राक्षस आलेला नाही, महाकाळाला बोलवून घेतलं आणि त्याला सांगू लागला की हे काळ महाभाऊ, तू बरोबर सैन्य समुदाय घेऊन जा आणि त्या दुष्ट दानवास धरून आण. तो दुष्ट दानव आहे, बलशाली आहे आणि तू बरोबर सैन्य घेऊन जा आणि त्या दुष्ट दानवाला धरून आण. तुला जय प्राप्त हो. आशीर्वाद दिलेला जाताना तुला जय प्राप्त होईल. स्वामीची आज्ञा श्रीवंदन करून तो कृतांत हातामध्ये नाना आयुधे व दंडपाश घेऊन त्वरित निघाला. त्या सैन्यात कृतांत नायक असून त्याच्या सैव्यकरी लकलकीत चंद्रहार खड्ग व वामकरी दंडपाश होते. उजव्या हातामध्ये बरोबर सैना होती भरपूर. उजव्या हातामध्ये चंद्रहास नावाचं खड्ग होतं. डाव्या हातामध्ये दंड घेतलेला आहे. त्याच्या सर्वांगी रोम थरकत असून सगळ्या अंगावर केस होते त्याच्या. विक्राळ दंष्ट्र विक्राळ आहे, दात मोठे मोठे आहेत त्याचे. आणि कृतांत महाविक्राळ, नेत्रातून अग्निज्वाळा निघतात. कृतांत असा महाभयानक विक्राळ, अंगावर सगळे केस असणारा, मोठ्या डोळ्याचा आणि नेत्रातून अग्नी ओकायलेत नेत्र, एवढे नेत्र लाल लाल असणारा असा कृतांत वीर खवळला. त्याने महेशवंदन पल्लावून काळाने कोट्यावधी यमसैन्यास असुराशी दारुण युद्ध मांडले. असुरसुद्धा तितकाच बलशाली होता तो. त्याने यमाबरोबर युद्ध सुरू केलं, त्या काळपुरुषाबरोबर. त्यावेळी हाकाबोंबाचा कल्लोळ होऊन घनघोर युद्ध चालले. हाका मारू लागले, हाकाबोंबाचा कल्लोळ झाला. सगळीकडं आवाज येऊ लागलेला आहे. घनघोर युद्ध झालं व ते महाबली प्रतापी वीर अग्निज्वालासारखी शास्त्रे वर्षू लागले. तेव्हा खड्गांचे निवारण, शास्त्राची प्रेरण व शिळा शिखरे, द्रुमपाषाण आणि दारुण वज्र हाणू लागले. युद्ध कसं झालं हे सांगू लागलेले आहेत. शिळाचा वर्षाव करू लागले, म्हणजे दगडानं मारू लागले मोठमोठ्या. एकमेकावर
अग्नीचा वर्षाव करू लागले. खड्गानं एकमेकावर तुटून पडले. एकमेकाला मोठमोठ्या शिळा फेकू लागले. पाषाण फेकू लागले. अशा प्रकारे युद्ध झालेलं आहे राक्षसाचं आणि त्या यमदूताचं, काळदूताचं. काठ्या त्रिशूळ, तोमर, भिंडीपाल आणि चेंडूचक्र एकमेकास पाचारून ते दारुण युद्ध झाले. त्यावेळी कृतांताने मोठी ख्याती करून तो दुष्ट दानव जिंकिला. कृतांताने म्हणजे यमराजाने, काळपुरुषाने खूप युद्ध केलं आणि युद्धानंतर जो दानव होता तो बलशाली मांत्रिक असा, त्याला जिंकलं. त्याचे सैन्य भंगून शक्ती गळाली. हे सर्व काळाचे तात्काळ आकळिले. त्याच्या मागे पुढे शास्त्रधारी असून कंठात पाश व शृंखळा घालून त्यास बलात्कारी आणला. मांत्रिक जे असतात, मंत्रशक्ती त्यांच्याकडं असते, त्यांनी ती विद्या प्राप्त केलेली असते. असे लोक जे असतात ती यमालाही आवरत नाहीत, नाही दुष्ट पण असतात. पण मंत्राच्या बळावर, मंत्राच्या शक्तीवर ते यमाला सुद्धा हरवितात. मग असं त्याच्याबरोबर युद्ध करून, त्याच्या सैन्याचा भंग करून मागे पुढे शास्त्रधारी त्याला धरलेले पुन्हा काळपुरुषानं आणि आणलेलं आहे. कंठास पाश घातला, गळ्याला पाश बांधला, सगळ्या हातापायाला शृंखळा घातल्या आणि बलात्कारे आणलेला आहे. त्याच दूताने आकळून धरला असता. दूताने धरलेले त्याला आणि चित्रगुप्त विचारू लागला की धरून आणलं पुन्हा. बलशाली होता, मांत्रिक होता, मंत्रात खूप सामर्थ्य असतं. आत्तासुद्धा मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. महामृत्युंजयासारख्या मंत्रानं 12 वर्षाचं आयुष्य 12 कल्पाचं होऊ शकतं. प्रत्येक मंत्रामध्ये सामर्थ्य असतं. असे मंत्र त्याला येत होते म्हणून यमाबरोबर सुद्धा तो झगडला. त्या दूताने आकळून धरला असता चित्रगुप्त विचारू लागला की तू जे आचरण केलेस ते हे पहा. तू बहुत दिवस चोरी करून पापास अधिकारी झालास. तू काय काय केलंस? चित्रगुप्त त्याला विचारू लागलेले आहे. तू काय काय केलं ते आम्हाला माहीत आहे. आमच्याकडं त्याचं टिप्पण आहे. तू बरेच दिवस चोरी केलीस, पाप कर्म केलेस आणि तू पापाचा अधिकारी झालास. आता तुला फार मार बसेल. आता तुला इथं तुझ्या कर्माचा सगळा हिशोब पुरता करावा लागेल. आता तुला इथं फार मार बसेल आणि तुझे मांस, घंगर, घारी आणि दीर्घवायस तोडून खातील. आता तुला जे शरीर प्राप्त होईल त्या शरीराचं मांस, गिधाडं, घारी अशा प्रकारचे जे प्राणी आहेत ते दीर्घवायस तोडून खातील. त्यास दूताने बळकट धरले, अजून पळून जाईल म्हणून. त्या दूताने बळकट धरले असता तो दुःखाने कासावीस झाला. किती जरी सामर्थ्यशाली असला तरीसुद्धा यमापुढे त्याचं काहीही चालत नाही. पूर्वीच्या काळी असे असुर होते, पण आता कलियुगातले असुर मात्र दिसायला माणसासारखेच आहेत, परंतु आतून मात्र असुर आहेत. आपण म्हणतो सुद्धा तो काय माणूस आहे का हो? माणसाच्या रूपातला राक्षस आहे. किंवा एखादा चांगला जर माणूस असेल, कर्म करणारा, दयाळू, कृपाळू, तर आपण काय म्हणतो? तो नाही हो, तो माणूस नाही, तो देव माणूस आहे. मग इथं कलियुगामध्ये ध्येय मात्र सगळे सारखेच आहेत. फक्त वृत्ती आसुरी वृत्ती, देवी वृत्ती
असं आहे, महारौरव नरककुंडात त्यास घातले. त्या कासुराला महारौरव अशा नरककुंडामध्ये आणून घातलेला आहे. क्रमी योनी असंख्यात असून ते दुःख जन्मावर्त भोगितात. असे जे पापी लोक असतात ते थोडे दिवस नाही तर कल्पांतापर्यंत ते दुःख भोगतात. कल्पांत कशाला म्हणावं? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युग आहेत. ही 4 युग झाल्यानंतर एक महायुग होतं आणि असे 71 महायुग होतील तेव्हा एक कल्पांत होतो, कल्पयुग होतं. तर एवढे दिवस कर्मी योनी असंख्यात असून ते दुःख जन्मावर्त भोगितात. अनेक पृथक जन्माच्या ठायी त्यास दारुण दुःख भोगावे लागते. तिथं अनेक वेगवेगळे जन्म देतात, ध्येय प्राप्त होतात. तिथंसुद्धा तिथल्या तिथं ध्येयाला त्रास देऊन देऊन तो ध्येय क्षीण झाला की पुन्हा वेगळा ध्येय प्राप्त होतो. पृथक जन्माच्या ठायी त्यास दारुण दुःखे भोगावी लागतात. इथं जन्माला घातले सुद्धा इथल्या प्राण्यांना सुद्धा किती दुःख आहे हो. डुकरासारख्या, गाढवासारख्या, कुत्र्यासारख्या प्राण्याला तेच नरकवास आहे, तेच दुःख आहे. वेगळे वेगळे जन्म देऊन दुःख भोगतात. तेथील वर्तणूक दुःख भोगावे लागते तशी तेथील वर्तणूक आहे. तिथं तसंच वागणं आहे. ती मी संपूर्ण देखिले. नासिकेत म्हणतो, ऋषी हो, यमभुवनीच्या दुर्घट यातनाचे दुःख तुम्ही शास्त्राद्वारे ऐकिले. ऋषींना सांगत आहे नासिकेत, तुम्ही यमपुरीचं जे दुःख आहे ते तुम्ही शास्त्राद्वारे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण ते मी प्रत्यक्ष पाहिले, ते मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलेलं आहे. यासाठी हा असार क्षणभंगूर आणि स्वप्नप्राय संसार असून हा उत्तम देह प्राप्त झाला. ही तुम्ही नुसतं शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे, मी प्रत्यक्ष बघितलेला आहे. म्हणून हा जो संसार आहे, हा संसार कसा आहे? असार. ह्याच्यामध्ये सार नाही, थोडासुद्धा ह्या संसारामध्ये सार नाही. असार असा संसार क्षणभंगूर, निघून जाणारेही क्षणभंगूर आहे आणि स्वप्नाप्राय, स्वप्नासारखा हा संसार आहे. असार आहे, क्षणभंगूर आहे. सार संसारात काहीच नाही. संसारात आपण सुखाची अपेक्षा करतो, साराची अपेक्षा करतो, परंतु सुख ह्या संसारात थोडंसुद्धा नाही. सुख असतं तर ऋषीमुनी अरण्यात गेले नसते. म्हणून असार संसार सांगितला आणि क्षणभंगूर, निघून जाणारेही आयुष्य क्षणभंगूर, स्वप्नप्राय, स्वप्नासारखं आहे. आता स्वप्न पडलं आपल्याला तर स्वप्नामध्ये स्वप्न खरं वाटतं. स्वप्नामध्ये जे जे होईल ते स्वप्नामध्ये तिथं जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत तिथं सगळं सत्य वाटतं, खरं वाटतं. स्वप्नामध्ये सुख झालं तरी खरं वाटतं. आता स्वप्न पडलं एखाद्याला संध्याकाळी, तो निवडणुकीला उभारला, काहीच नाही, मजुरी करणार आहे तो, पण त्याला स्वप्न पडलं. निवडणुकीला उभारला, निवडून आला, मंत्री झाला आणि त्याचा शपथविधी झाला आणि सगळ्याचा शपथविधी सुरू आहे आणि ह्याचा शपथविधी सुरू झाल्याबरोबर जागा झाला. आता जागा झाल्यावर तो तिथं मंत्री झाला होता, पण झाला का मंत्री हो? ओम नमः शिवाय. झालाय का मंत्री? नाही
मग तिथं खरं वाटत होतं का नाही त्याला तो मंत्री झाला म्हणून? स्वप्नामध्ये ओम नम शिवाय. हां बोला की. सगळं खरं वाटत होतं ना, ते स्वप्नात होता ना तो. मग जागा झाल्याबरोबर त्याला काय वाटलं, काहीच खरं नाही असं जाणवलं का नाही जागा झाल्यानंतर? हो जाणवलं. हो जाणवलं. मग ही प्रपंच जो आहे तो स्वप्नप्राय आहे. आपण इथं प्रपंचामध्ये आता आहोत आपण, तर आपल्याला सुख झालं किती आनंद होतो, स्वप्नात सुद्धा होतो सुख झाल्यावर आनंद. दुःख झालं तर इथं दुःख होतं, स्वप्नात सुद्धा होतं दुःख झाल्यावर दुःख. स्वप्नामध्ये एका माणसानं चोरी केली, तो सज्जन माणूस आहे खरा, पण त्यानं स्वप्नामध्ये चोरी केली, मित्राबरोबर जाऊन चोरी केली. पोलिसांनी त्याला पकडलं, पकडून निकाल लागला. लगेच स्वप्नामध्ये सगळंच होतं, निकाल लागला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. आदेश देण्यात आले त्याला फाशीचे, फाशी द्या म्हणून. त्याला धरून फाशी द्यायला निघू लागले आणि फाशी देणार तेवढ्यात पत्नीनं हाक मारली, हो उठा ना, तुम्हाला कुठं तरी गावाला जायचं होतं, 5 वाजले आहेत, उठा. हाक मारल्याबरोबर तर जागा झाला. तर त्याला तिथं फाशीची शिक्षा झाली का? नाही झाली. नाही. जागा झाला. मग तिथं फाशीची शिक्षा होणार होती, पण कशामुळं झाली नाही, तर जागा झाला म्हणून झाली नाही फाशीची शिक्षा. तो जागा झाल्याबरोबर थरथर कापू लागला, त्याला घाम आला. पत्नी म्हणू लागली, काय झाले? नका हो नका हो म्हणू लागला, जागा झाला तरी सुद्धा. अहो तुम्ही बेडवर येते, इथं काय झालं, स्वप्न पडलं का काही, असं ती पत्नी म्हणू लागली. तसंच आहे, ही जी स्वप्नवत प्रपंच आहे, ह्याच्यामधून जाग कधी होतो आपण, जेव्हा आपण कोण आहे, कोण आहोत ही लक्षात येतं, आपलं स्वरूप लक्षात येतं. आणि हा प्रपंच मिथ्य आहे, खोटा आहे. जसं जाग झाल्याबरोबर स्वप्न खोटं आहे वाटलं, जाग झाल्याबरोबर किती धीर आला स्वप्न खोटं होतं म्हणून. आणि दुःख पण झालं, मंत्री होणार होता पण खुर्ची गेली जाग झाल्याबरोबर. तसं सुख आणि दुःख इथलं जे आहे ते स्वप्नप्राय आहे. इथं ते खरं वाटतं पण ते खरं नाही. हा संसार क्षणभंगूर आहे आणि ही सुखदुःखसुद्धा स्वप्नप्राय आहे. संसार असून हा उत्तम देह प्राप्त झाला असता त्या ईश्वरास का भजत नाही? देह एवढा उत्तम आहे, जी करायचं ते करता येतं ह्या देहानं. ह्या देहामध्ये खाली पण रसा तळाला जाता येतं आणि उंच शिखरसुद्धा गाठता येतं. एकाच देहामध्ये मोक्षापर्यंत जाता येतं आणि ह्याच देहामध्ये नरकात कल्पापर्यंत पडण्याची सुद्धा व्यवस्था होते. इथंच सगळं करता येतं. जेवढं ब्रह्मांडात भरलेलं आहे तेवढं ईश्वरानं ह्या पिंडामध्ये भरलेलं आहे. खूप शक्ती ह्या पिंडामध्ये आहे. किती ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, कितीही ज्ञान प्राप्त करून घेता येतं. जन्मल्यापासून जर प्राप्त करायला सुरुवात केली तर ब्रह्मांडातलं पिंडामध्ये आहे. हा ध्येय जो आहे तो ब्रह्मांडाचा फोटोच आहे पिंड. सगळंच ह्याच्यामध्ये थोडं थोडं भरलेलं आहे. असं स्वप्नातील मग असा हा मिथ्य संसार आहे, हा खोटा संसार आहे स्वप्नासारखा. आणि ह्याच्यासाठीच उत्तम देह प्राप्त झाला. आणि हा उत्तम देह प्राप्त झालेला सुद्धा ह्या खोट्या स्वप्नाप्राय संसारामध्येच आपण सगळं मिळालेलं आयुष्य खर्च करून टाकतो. उत्तम ध्येय प्राप्त झाला असता त्या ईश्वरास का भजत नाहीत? ईश्वरास का भजत नाहीत? किती दुःख ईश्वराला जर नाही भजलं तर. क्रूर आहेत. ओम नम शिवाय. आवाज
हे कलियुग आहे म्हणलं. कलियुगात भावना नाही देवावर. हो ना, बरोबर आहे. थोडे सुद्धा लोक, किती कमी लोक आहेत परमार्थामध्ये. कलियुग, कलहाचं युग आहे कलियुग. कशा नाव आहे ह्याला? कलह. कलह म्हणजे भांडण, युगच भांडणाचं आहे. बरोबर आहे ना. सांगायला गेले की काय ते उलट बोलायला येतात. बरोबर आहे. जे बोलते. ओम नमः शिवाय. ईश्वरास का भजत नाहीत? तळमळ असते बघा साधू संतांना किंवा जे परमार्थिक लोक आहेत त्यांनासुद्धा वाटतं आपल्या लोकांनी करावं. पुढे किती धोका आहे, किती दगा आहे पुढे, यमदंड अवघड आहे पुढे. परंतु त्यांच्या लक्षात येत नाही. आता ताई म्हणू लागल्या तसं नाही लक्षात येत त्यांच्या. त्यांचं कर्म त्यांच्यासमोर उभं राहतं आणि त्यांना सत्कर्म करू देत नाही. जसं स्वप्नातील द्रव्य चोरांनी चोरले तसे संसार हा मिथ्याभास आहे. स्वप्नामध्ये द्रव्य चोरीला गेलं आणि तो रडू लागला स्वप्नामध्ये मोठमोठ्यानं द्रव्य चोरीला गेलं म्हणून. जागा झाल्याबरोबर त्याचं द्रव्य जिथल्या तिथंच होतं. तसं ह्या प्रपंचामध्ये सगळं प्रपंचामधलं हे खोटं मिथ्या आहे, काहीच सत्य नाही. पण ह्यालाच सत्य मानून ईश्वराची सेवा का करत नाहीत असे नाशिकेत म्हणू लागलेले आहेत. तिथं त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तसला त्रास सहन करण्यापेक्षा इथं थोडा परमार्थ करा. का ईश्वराला भजत नाहीत? संसार हा मिथ्यभास आहे असे जाणूनही लोक भजन पूजन करीत नसून ते मायाभ्रांतीने भुललेले आहेत. मिथ्य खोटं आहे, परंतु भजन पूजन त्यांनासुद्धा कळतं तर खोटं आहे म्हणून. एखादं मेल्यावर कसं म्हणतो आपण सगळं काहीच खरं नाही हो, किती चांगलं होतं, सगळं सोडून गेलं. आधी कळालं नाही आणि जो बघतो त्यालासुद्धा पुन्हाही कळत नाही. म्हणतो तिथं तसं ती स्मशानामध्ये काहीच खरं नाही. किती धन होतं, किती संपत्ता होती, किती गाड्या होत्या, सगळं इथंच ठेवलं. प्रेत नेताना सगळ्यात कमी किमतीची गाडी त्या प्रेताला असते. मोठमोठ्या जास्त किमतीच्या लाखावर करोडो रुपयाच्या गाड्या असतात, त्याच्यामध्ये लोक बसतात आणि प्रेताला सगळ्यात कमी किमतीची गाडी जी असते ती प्रेताला त्याच्यामध्ये टाकलेलं असतं. मायाभ्रांतीने भुललेले आहेत. मायाभ्रांतीने भुलून, माया कशाला म्हणावं तर ईश्वराची ही माया ईश्वराला झाकते. माया म्हणजेच त्याचा संक्षिप्त शब्द मया आहे बघा. मया येऊ लागली. कुणाकुणाची मया येते? आलं का मायाचा अर्थ लक्षात? कुणाकुणाची मया येते हो? ओम नमः शिवाय. नंदकाकी कुणाकुणाची मया येते? आई वडिलांची येते, भावाची येते, बहिणीची, सगळ्या गणपताची येते माया. आणि दुसऱ्याची आमच्यासारखीची येत नाही. ओम नमः शिवाय. बोला. मग माया भ्रांतीने भुलला म्हणजे मायाचा शब्द मया लावलेला आहे. ह्या भ्रांतीने भुललेलं आहे. हा माझा, हा परका, ही माया पसरली आणि हिनंच पाप करायला लावलं, हिनंच स्वार्थ करायला लावला. हिच्यामुळंच सगळं घडलं. माया भ्रांती भुलवून टाकलं हिनं आणि भुलून स्वहित विसरून गेला. स्वतःचं हित करायचं तसंच राहिलं. आता काळ हा बाल, वृद्ध आणि तरुण हे काही पाहत नाही. बघतो का काळ ही लहान बाळ आहे, ह्याला नको न्यायचं असं म्हणतो का? म्हणत नाही तसं. लहान बाळालाही काळ घेऊन जातो, वृद्धालाही काळ घेऊन जातो, तर तारुण्यात सुद्धा मृत्यू येतो.
ॲक्सिडेंट झाला एखादा तर, किंवा त्याचं संपलं की तारुण्यातही काळ घेऊन जातो. तो काहीच पाहत नसून तो सर्वाचे भक्षण करतो. काळ काहीच बघत नाही, सर्वाचं भक्षण करतो. संपूर्ण बालपण भरले नसताना अथवा संपूर्ण तारुण्य न लोटताही काळ भक्षण करीत आहे. आपण बघत आहोत आपल्या आसपास लहान बाळसुद्धा मरतात, काळाच्या मुखामध्ये जातात. तरुण मुलं लग्नाला आलेले ते सुद्धा काळाच्या मुखामध्ये काळ भक्षण करतो. काळ क्रूर आहे, तो दयामया नाही त्याला. म्हणून जेवढे साकार चराचर आहे ते काळाने भक्षिले. जेवढं आहे तेवढं काळानं भक्षिलेलं आहे का नाही? आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, सगळे गेले मागचे, आणि आपणही जाणार. आपल्यालाही काळ भक्षण करणार आहे. आत्तापर्यंतचे सगळे भक्षिले आणि आपल्यालाही भक्षण करणार आहे. हे वारंवार सांगावयास नको, हे पुन्हा 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 सांगावयास नको. हे सगळ्याला आपल्याला माहीतच आहे. ज्या दिवशी जन्मला त्या दिवशीच मरणार हे निश्चित झालेलं आहे. आपलं जन्म झाला तो मरणार, आणि जन्माच्या दिवशीच मरणाची तारीख निश्चित झालेली आहे. जसं औषध मेडिकल दुकानामध्ये औषध ज्या दिवशी तयार झालं त्याच दिवशी एक्सपायर डेट त्याच्यावर टाकलेली असते. तयार झालं त्या दिवशीच, कधी समाप्ती तिथी. तसंच जन्मल्या दिवशीच मृत्यू ठरलेला आहे. ते सांगावयास नको, परंतु ते आपल्या लक्षात फक्त नाही. मी मरणार आहे ही लक्षात नाही. मी अमर आहे असं वागतो, लोकाचं हिसकाटून घेतो, पाप करताना अधाधुंद पाप करतो. मरायचं आहे एके दिवशी आणि तिथं ह्याचा हिशोब द्यायचा आहे ही लक्षातच नाही. कोठे काळ नाही असे मुळीच स्थळ नाही. कुठं जरी लपून बसला ना तरी तिथं काळ येतो. काळाला येता येत नाही असं ठिकाणच नाही. गिरी, पर्वती, डोंगरी, कपाटी अथवा दिक्पाटी, कुठं दिक्पाटात जाऊन बसा तरी जरी गेला तरी त्याच्या पाठी काळ आहे. त्याची वेळ आली की काळ तिथं येतो. मग तो मी कुठंही असा, वेळ यायला पाहिजे, तो सोडित नाही. असे जाणूनसुद्धा प्राणी स्वाहित करत नाहीत. असं माहीत आहे सगळ्याला, तरीसुद्धा प्राणी स्वाहित करत नाहीत. त्यांनी अज्ञानाचा अंगीकार करून माझे आणि तुझे अशाने जन्ममरणाच्या दुःखास कवळिले. फक्त माझं आणि तुझं ही अहंता आणि ममता, ही माझं ही तुझं, आणि ह्याच्यामुळंच सगळ्या प्रकारचं पाप घडतं. माझं आणि तुझं ह्यालाच कवटाळून धरलं, आणि ह्या कवटाळून धरलेल्यामुळं सगळे पाप घडतात. परंतु हे क्षणिक आहे असे जाणून मृत्यू चिंता करीत नाहीत. हे किती वेळाचं आहे? ह्या संसाररूपी वृक्षाच्या छायेत आपण बसलेलो आहोत. ते किती वेळ बसणार आहेत? ते कायमस्वरूपी नाही. तर कुणालाच न विचारता इथून निघून जायचे. पुन्हा एकत्र आलेलो आहो ज्याप्रमाणे वृक्ष आहे बघा, आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यामुळं सगळे पक्षी, आता रात्रीचा अंधार पडला म्हणून त्या वृक्षाच्या छायेत ढाळीवर येऊन बसले. पण सूर्योदय झाल्याबरोबर ज्याच्या त्याच्या मार्गानं निघून गेले. तसं इथं एकत्र आपण आलेलो आहोत. दुःखास कवळिले आहे, माझं आणि तुझं म्हणून कवळिलेलं आहे. परंतु हे क्षणिक आहे असे जाणून मृत्यू चिंता करीत नाहीत. मृत्यूची चिंताच नाही. चिंता तर जाऊ द्या, पण लक्षात सुद्धा नाही मरण मला येणार आहे म्हणून. भजन पंत धरून संसार व्यथा निवारीत नाहीत.
ईश्वराचे चरण धरून, सद्गुरूचे चरणाला शरण जाऊन किंवा नामस्मरण करून, भजन पंथ धरून हे दुःखाचं निवारण करत नाहीत. हे काय त्याचे अज्ञान. पहा हो, मी जन्मास आलो व मरणार आहे असे जाणून निरसावयास सहसा उपाय करीत नाहीत. हे निरसावयास मी जन्माला आलेलो आहे आणि जन्माला येऊन काहीतरी उपाय करायचा आहे. कशासाठी तरी जन्माला आलेलो आहो, कोणत्या तरी कारणास्तव, हे जाणतच नाहीत आणि कोणताच उपाय करत नाहीत. या संसार वृक्षाची अशी छाया आहे की त्याच्या विश्रांती जे जे पंथीत बसले ते कोणी कोणास न विचारता सत्वर आपला आपल्या स्थानी जाणार. सांगून जातात का हो मरताना, आता मी उद्या मरणार आहे, परवा मरणार आहे, असं सांगतात का? ह्या जवळच्या लोकाला संसारात जी बसलेले आहेत ती सांगत नाहीत. ह्या इथं जी बसलेले आहेत ते अचानक उठून जाणार आहेत असं सांगू लागलेले आहेत. ते कोणी कोणास न विचारता, बाहेर जाताना विचारून जातो, पण जेव्हा निघून जायचं जग सोडून त्यावेळेस तो कुणालाच विचारित नाही. जवळच्याला, हा मोठा आहे, हा माझ्यापेक्षा आजोबा आहेत घरामध्ये, आता मला जायचं आहे यमाबरोबर, तर ह्यांना विचारून जावं असं नाही. न विचारता सत्वर म्हणजे तात्काळ आपापल्या स्थानी जातात. लगे तात्काळ ते निघतात. ते शाश्वत मानून प्राणी विषयसक्त झाले व पापाचे सुपंथ चुकले. खरंच मानतो आपण ही जी नातेवाईक आहेत ती, पण ही खरं नाही. विषयासक्त होऊन आपला सुपंथ चुकले, ह्यांच्या नादाला लागून आपलं आपलं जी सुख आहे, आपली जी ओळख आहे, सगळंच विसरून बसले. ऐहिक वरत्राचे मुखून दक्षिण द्वाराची आले. ह्याला मुकले आणि दक्षिण द्वाराला, ह्याच्यामुळंच दक्षिण द्वारामध्ये ते आलेले आहेत. मी आणि माझं, हा माझा, हा परका असं म्हणून कुणीच आपले नसतात. कुणी नाही रे कोणाचे आहे एकले जायचे, तोंडानं म्हणतो आपण, परंतु म्हणलं तरी त्याचा अंगीकार आपण करत नाही. खरं जर बघितलं तर, परीक्षा घेतली तर, ज्यावेळेस आपण जातो बघा, मेला एखादा, रडले म्हणा, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, कोणी नाही संगतीचे, कोणी नाही संगतीचे, आहे कले जायाचे, आहे कले जायाचे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकले जायचे, कुणीच नाही कुणाचं संगतीला. इथले जी आपण माझं तुझं म्हणतो ती संगतीला येणार नाहीत. संगतीला आपलं कर्म येणार आहे. माझं तुझं म्हणून जे कर्म केलं ते कर्म मात्र संगतीला येतं. जेव्हा त्याला पुरून टाकतात, महागारी येतात, आयुष्यभर त्याच्याबरोबर राहिले, परंतु तो स्वप्नात रोजच येऊ लागला तर जमते का हो? गेलेला स्वप्नात जर येऊ लागला, रोजच काय करावं बाबा, रोजच स्वप्नात येईल म्हणतो आणि चांगल्या जाणत्याला बोलवून घेतो आणि त्यानं स्वप्नात सुद्धा येऊन ह्याचा बंदोबस्त करतो. इतके हे आपले आहे. स्वप्नात सुद्धा ही नको आहे. एवढं प्रेम हे आपल्यावर करतात, कुणीच कोणावर. त्याची यातना व क्लेश भोगले ते मी पाहिले. यासाठी हा नरदेह प्राप्त झाला असता. कर्माचा विचार करून नामस्मरण करावे. नरदेह प्राप्त झालेला आहे आणि कर्माचा विचार करावा.
हा माझा हा परका म्हणून जे आपल्याकडून कर्म घडतात त्या कर्माचा विचार आपली आपणच करावा, आपलंच सार्थक करून आपण घ्यावा आणि नामस्मरण करावं असं सांगितलेलं आहे. नामस्मरणाचं खूप खूप महत्त्व आहे. अनेक ग्रंथ आहेत बघा नामस्मरणावर. नामस्मरण अंतकाळी जर आलं तर पुन्हा जन्म नाही. परमरहस्यामध्ये सुद्धा बऱ्याच वव्या आलेल्या आहेत ह्या अशा अंतकाळीचे नामस्मरण येण्यासाठी. म्हणून जन्मभर नामस्मरण करावं. ओमकार हा जो प्रणव प्राण जाताना ओमकार मुखात असेल तर तो मुक्त होतो. जन्मभर साधना केली असेल तरच अंतकाळी स्मरण नसे अभ्यासाविना. म्हणून शिवस्मरण करावे जागृती स्वप्नी. जागृती आणि स्वप्नामध्ये नामस्मरण करावं. नामस्मरण का करत नाहीत असं म्हणू लागलेले आहेत. नामस्मरण करा आणि कर्माचा विचार करावा. नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला ज्ञानच प्राप्त होत नाही. आपण नुसतं ज्ञान प्राप्त करू लागलो तर आपल्या लक्षात राहत नाही, प्राप्त होत नाही. नामस्मरणामुळंच सगळं निर्मळ होतं अंतःकरण आणि अंतःकरण निर्मळ झाल्यावर त्याच्यामध्ये ते अमृत पडतं. म्हणून नामस्मरण महत्त्वाचं सांगितलं. नामस्मरण करावं आणि कर्माचा आणि अकर्माचा विचार करावा असं सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे आणि अध्यायही पूर्ण झाला. आता राहिलेला जो 14वा अध्याय आहे तो उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. तुम्हा सर्व मुमुक्षु